अन्नपूर्णे सदा पूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञानवैराग्यसिद्ध्यर्थं भिक्षां देहि च पार्वती। हा श्लोक अन्न आणि ज्ञानाची देवी असलेल्या अन्नपूर्ण देवीला उद्देशून आहे। हा अन्नपूर्ण देवीचा एक प्रसिद्ध असा श्लोक आहे। याचा अर्थ असा आहे की हे अन्नपूर्णे, नेहमी परिपूर्ण असलेल्या शंकराच्या अत्यंत प्रिय मला ज्ञान आणि वैराग्य प्राप्त होण्यासाठी भिक्षा द्या। अन्नपूर्णे सदापूर्णे, अन्न आणि समृद्धीने परिपूर्ण असलेल्या देवी, शंकर प्राणवल्लभे, शंकराच्या अत्यंत प्रिय, ज्ञान वैराग्य सिद्ध्यर्थम, ज्ञान आणि वैराग्य प्राप्त करण्यासाठी, भिक्षाम देहि च पार्वती, पार्वती देवी मला भिक्षा द्या। तर आज आहे श्रावण महिन्याचा शुक्रवार। शुक्रवार म्हणजे देवी अन्नपूर्णा देवीचा वार। अन्नपूर्णा माता ही पार्वती मातेचंच एक प्रतीक आहे। अन्नपूर्णा देवी म्हणजेच पार्वती देवी असते। श्रावण महिना हा महादेवाला समर्पित असतो। श्रावण महिन्यात आपण हव्या तितक्या सेवा महादेवाच्या करत असतो। शिव आणि पार्वती हे एकच आहेत। पार्वती ही शिवाची अर्धांगिनी आहे। पार्वतीच्या पूजेशिवाय नेहमीच शिवाची पूजा ही अपूर्णच असते। त्यामुळे श्रावण महिन्याच्या निमित्ताने आपण पार्वती देवीची ही सेवा केलीच पाहिजे। अन्नपूर्णा माता ही पार्वती देवीचंच एक प्रतीक असल्यामुळे आपण आवर्जून अन्नपूर्णा देवीची सेवा आपल्या देवघरात केलीच पाहिजे। शुक्रवारच्या दिवशी किचन ओटा संपूर्ण साफ करून घ्यायचा आहे व्यवस्थित। आणि आपण ज्या शेगडीवर गॅसवर रोज स्वयंपाक बनवतो त्याचीही पूजा करायची आहे। आणि सर्वात महत्त्वाचा म्हणजे आपल्या घरातला माठ, त्यालाही स्वच्छ धुवून भरून घ्यायचं आहे। आणि मग नंतर त्याची आपल्याला पूजा करून घ्यायची आहे। आणि मग किचन ओट्यावरच आपल्याला अन्नपूर्णा मातेची सेवा करायची आहे। सर्वात पहिले मी अन्नपूर्णा मातेचा अभिषेक करून घेत आहे। सर्वात पहिले मी पाण्याने अभिषेक केलेला आहे, दुधाने केलेला आहे, तुपाने केलेला आहे, गुळाने केलेला आहे, दह्याने केलेला आहे। अशा प्रकारे मी पंचामृतात वापरल्या जाणाऱ्या 5ही वस्तूंचा वेगवेगळा अभिषेक करून घेत आहे। तुम्ही या 5ही वस्तू एकत्र करून पंचामृत बनवूनही अभिषेक केला तरीही चालेल। अभिषेक झाल्यानंतर मग परत एकदा पाण्याने अभिषेक करायचा आहे। देवीला स्वच्छ करून घ्यायचा आहे। आणि परत एक प्लेट घेऊन त्यामध्ये देवीला विराजमान करायचं आहे। देवी लक्ष्मी, देवी पार्वती, देवी सरस्वती, कुठलीच देवी अशी नाही की तिला हळद आणि कुंकू याच्याने त्या प्रसन्न होणार नाहीत। त्यामुळे आपल्याला हळदीचा आणि कुंकुवाचाही अभिषेक आवर्जून करायचा आहे। एखाद्या पात्रामध्ये तुम्ही हळद मिश्रित पाणी घ्यायचं आहे आणि त्याने देवीचा अभिषेक करायचा आहे। नंतर कुंकुवाचाही त्याच प्रकारे अभिषेक करायचा आहे। हळद आणि कुंकुवाचा अभिषेक करून झाल्यानंतर परत लगेचच आपल्याला साध्या पाण्याचाही अभिषेक करायचा आहे। हळदी कुंकुवाने अभिषेक करताना देवी इतकी सुंदर दिसते काय सांगू। खूप आपल्याला समाधान वाटतं जेव्हा आपण अभिषेक करतो देवीचा। अन्नपूर्णा देवी आपल्याला अन्न पुरवते। आपल्या मूलभूत गरजांमधील सुद्धा सर्वात महत्त्वाची जी गरज असते ती गरज आपली अन्नपूर्णा देवी पूर्ण करते। त्यामुळे श्रावणातले हे 4 शुक्रवार किंवा मग मार्गशीर्षमध्ये जेव्हा जयंती येते अन्नपूर्णा मातेची, तेव्हा या अशा दिवसांमध्ये आपण अन्नपूर्णा मातेची सेवा आवर्जून करायलाच पाहिजे। मी तर म्हणते प्रत्येक शुक्रवारी जरी आपण किचन ओट्यावर देवीची अशी 10 ते 15 मिनिटांची सेवा केली तर अत्यंत भरून आल्यासारखं होत असेल देवीला सुद्धा। म्हणजे आपण देवीपुढे खूपच क्षुल्लक आहोत, काहीच नाही आहे आपण, पण तरीसुद्धा पाण्याने छान स्वच्छ अभिषेक केल्यानंतर देवीला कोरड्या वस्त्राने पुसून घ्यायचं आहे। तिला वस्त्र किंवा तुम्ही तिला मंगळसूत्र वगैरे घालणार असाल तर ते मंगळसूत्र किंवा मग हार जो घालत असाल तो हार
ते सर्व तिला परिधान करायचं आहे आणि गंध लावून द्यायचा आहे आणि अन्नपूर्णा मातेचा धान्याने अभिषेक करायचा आहे। मी इथे तांदूळ घेतलेले आहेत। देवीच्या खांद्यांपर्यंत येतील इतकाही तुम्ही अभिषेक केला तरीही चालेल किंवा 5 मुठी जरी टाकल्या तुम्ही तरीही चालेल। अशा प्रकारे मी देवीच्या खांद्यावरून अक्षदा टाकून घेत आहे। अन्नपूर्णा देवीची उपासना केल्यास घरात नेहमी सुख समृद्धी येते, घरावर येणाऱ्या संकटांपासून सगळ्यांचा बचाव होतो, तसेच संकटांना सामोरे जाण्याची शक्ती मिळते। देवघरामध्ये अन्नपूर्णा देवीची मूर्ती ठेवण्यासाठी प्रथम तांब्याची किंवा पितळेची वाटी घ्यावी। तीच अन्नपूर्णा देवीला खाली बसवू नये, नेहमी तिच्या खाली आपण अक्षदा ठेवल्याच पाहिजे। वाटीमध्ये गहू किंवा तांदूळ घ्यायचे आहेत, हळदी कुंकू व्हायचं आहे, नंतर देवीची मूर्ती ठेवायची आहे। देवीची सेवा केल्यामुळे नेहमी अन्नधान्याचा साठा असतो आपल्या घरामध्ये, कधीही कमी पडत नाही। ओम अन्नपूर्णाय नमः, ओम सदापूर्णाय नमः। आपण जेव्हा स्वयंपाक बनवतो किंवा जेवण करायला बसतो त्यावेळी आपण अन्नपूर्णा मातेचे स्मरण करायलाच पाहिजे। सर्व पूजा झाल्यानंतर देवीची आरतीही करायची आहे। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। आणि ही सेवा करत असताना तुम्ही ओम अन्नपूर्णा देवै नमो नमः या मंत्राचंही उच्चारण करू शकता। तुम्हीही उर्वरित श्रावण महिन्यातील जे शुक्रवार आहेत तेव्हा नक्की अन्नपूर्णा मातेची सेवा करा। तोपर्यंत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय।